नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत धातू आणि अधातू इयत्ता 8वी. कशा प्रकारे धातू आणि अधातू वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक गुणधर्म दाखवतात हे आपण मागील सेशन मध्ये बघितलं. त्याचप्रमाणे आता ह्या सेशन मध्ये आपण बघूया रासायनिक अभिक्रिया धातू आणि अधातूंच्या कशा प्रकारे होतात. चला तर मग बघूया रासायनिक गुणधर्म. बघा, धातूंचे रासायनिक गुणधर्म. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपण याच्याविषयी आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहोतच. म्हणजेच बघा, सोडियम याचा अणुक्रमांक 11 असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8 आणि 1 आहे. म्हणजे बाह्यतम कवचामध्ये किंवा कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. धातू जेव्हा इलेक्ट्रॉन देतात म्हणजेच त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3, कमीत कमी 3 जर इलेक्ट्रॉनची संख्या असेल तर तेवढे इलेक्ट्रॉन दिले जातात. परंतु त्याच्या पलीकडे इलेक्ट्रॉन्स असतील तर ते दिले जात नाहीत. म्हणजे धातू इलेक्ट्रॉन देतात तर बहुसंख्य धातूमध्ये अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमीत कमी 3 असावी लागते. याच्यासाठी आपण खाली काही एक्झाम्पल दिलेत बघा. सोडियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 1. मॅग्नेशियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, म्हणजे 2, 8 आणि 2. नंतर ॲल्युमिनियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 3. म्हणजे सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो, मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन्स देतात आणि ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन्स देतात. आता आयनांची निर्मिती कशी होते बघा. आयनांची निर्मिती धातूच्या बाबतीत बघायला गेलं तर धातू हे पॉझिटिव्ह आयन्स तयार करतात, ज्यांना कॅटायन असं म्हटलं जातं. आता बघा, सोडियम याच्यामध्ये 2, 8, 1 ही इलेक्ट्रॉनची संख्या असते. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स. ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो ती संख्या असते, त्याप्रमाणेच न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या असते. म्हणजे ह्याच्यावर 11 प्रोटॉन्स असतात, 11 धनप्रभार असतात. 1 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर तर पूर्वी काय असतं तर इलेक्ट्रॉन जाण्यापूर्वी 11 प्रोटॉन म्हणजे धन 11 प्रभार आणि ऋण 11 प्रभार एकमेकाला बॅलन्स करतात आणि त्याच्यामुळे अणू हा नेहमी उदासीन असतो, विद्युत दृष्ट्या तो उदासीन असतो. आता 1 इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करताना गमावल्यामुळे आता प्रोटॉनची संख्या 1 ने जास्त झाली आणि इलेक्ट्रॉनची संख्या 10च राहिली. आणि त्याच्यामुळे इथे जर आपण सबट्रॅक्शन केलं +11 -10 म्हणजे +1, म्हणून सोडियमवर 1 प्रभार येतो आणि त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन लूज होतो. आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण नोबल गॅसच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपणप्रमाणे म्हणजे निऑनचं जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे त्याप्रमाणे 2 आणि 8 असं होतं. तिसरा रासायनिक गुणधर्म ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची ऑक्साइडे तयार होतात. उदाहरणार्थ सोडियम आणि ऑक्सिजन याच्यापासून Na2O म्हणजे सोडियम ऑक्साईड तयार होतो, किंवा कॅल्शियम आणि ऑक्सिजन. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सोडियम ऑक्साईड तयार होतोय त्यावेळेला Na2O असं त्याचं स्ट्रक्चर होतं. असं का तर सोडियम मध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, पण ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये त्याचा अणुक्रमांक 8 असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 6 आहे. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. मग सोडियमकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, अजून एक सोडियम येतो आणि त्यापासून Na2O असं सोडियम ऑक्साईड तयार होतं. त्याचप्रमाणे आपण कॅल्शियम ऑक्साईड बघितलं तर कॅल्शियमचा अणुक्रमांक 20 आहे. म्हणजे 2, 8, 8, 2 याच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, जे 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेत पाहिजेत. म्हणजेच अष्टक तयार करण्यासाठी ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून ह्याचं स्ट्रक्चर म्हणजे धातूंचं ऑक्साईड जेव्हा बनतं कॅल्शियम ऑक्साईड तेव्हा त्याचा फॉर्म्युला CaO असा होतो. आता धातूंची ऑक्साईडे अम्लारी धर्मी असतात. धातू आणि अम्ल यांच्या अभिक्रियेतून क्षार आणि पाणी तयार होतात. बघा, धातूंचं ऑक्साईड जे आहे, उदाहरणार्थ आपण बघायला गेलो तर CaO समजा आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि अम्ल आहे HCl. यांची अभिक्रिया झाली असता CaCl2. इथे HCl चे 2 मॉलिक्यूल घ्यायचे असतात, CaCl2, आणि अम्लामधला म्हणजे हायड्रोजन क्लोराईड मधला 2 हायड्रोजन आणि कॅल्शियम ऑक्साईड मधला 1 ऑक्सिजन. अशा प्रकारे त्यातून H2O ची निर्मिती होते. म्हणजे धातूंची ऑक्साईड आणि अम्ल यांची अभिक्रिया झाल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होते. चौथं बघा, अम्लाबरोबर अभिक्रिया.
धातू आणि विरल आम्ल यांची अभिक्रिया होऊन क्षार व हायड्रोजन वायू तयार होतो. बघा, धातू उदाहरणार्थ आपण बघूया सोडियम आणि विरल आम्ल समजा आपण HCl घेतलं. आता हे आम्ल विरल आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये पाणी म्हणजे डिस्टिल वॉटर हळूहळू टाकून त्याच्यापासून ते आम्ल विरल बनवलं जातं. तर धातू आहे सोडियम आणि विरल आम्ल आहे HCl. याच्यापासून NaCl आणि म्हणजे 2Na इथे घ्यावे लागतात, 2NaCl, आणि याच्यापासून हायड्रोजन वायू मुक्त होतो. म्हणजेच धातू आणि विरल आम्लांची अभिक्रिया झाल्यावर क्षार आणि हायड्रोजन वायू तयार होतो. आता सर्वच धातू सामान्य तापमानाला विरल आम्लांबरोबर अभिक्रिया करत नाहीत. काही धातू पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, काही गरम पाण्यासोबत, तर काही पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया करतात आणि हायड्रोजनची निर्मिती करतात. अशा प्रकारे धातूंची आम्लाबरोबर आणि पाण्याबरोबर अभिक्रिया होते. बघा, धातूंचं बघून झाल्यानंतर आता आपण बघूया अधातूंचे रासायनिक गुणधर्म. आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपण बघा, ज्याप्रमाणे आपण सोडियमचं बघितलं होतं त्याप्रमाणे आता अधातू नेहमीच इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, म्हणजेच इलेक्ट्रॉन घेतात आणि त्यांच्यावर एक किंवा दोन किंवा त्यांचा अष्टक पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स लागतात तेवढे इलेक्ट्रॉन्स वाढतात आणि तेवढेच ऋण प्रभार त्यांच्यावर येतात, म्हणजे हे एनायनची निर्मिती करतात. बघा, अधातूंच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 4 ते 7 पर्यंत असते. आपण बघितलं होतं की धातूच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 1 ते 3 पर्यंत असते आणि अधातूंच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 4 ते 7 पर्यंत असते. उदाहरणार्थ नायट्रोजन, ज्याचा अणुअंक 7 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-5, म्हणजे अष्टक तयार करण्यासाठी, ऑक्टेट तयार करण्यासाठी याला अजून 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. ऑक्सिजन, याचा अणुक्रमांक 8 आहे, 2 आणि 6, म्हणजे ऑक्टेट तयार करण्यासाठी याला अजून 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. क्लोरीन 17, म्हणजे 2, 8, 7, ऑक्टेट तयार करण्यासाठी याला अजून एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजेच या अधातूंमध्ये इलेक्ट्रॉन्स घेतले जातात. आतमधील प्रोटॉनच्या संख्येपेक्षा घेतलेले इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि जो अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो त्याच्यावर इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळे ऋणप्रभारी आयनांची म्हणजेच एनायनची निर्मिती होते. खाली फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे बघा, क्लोरीन 2, 8, 7 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे, कारण त्याचा अणुअंक 17 आहे. आता ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन घेतला जातो कारण ह्याला अष्टक तयार करायचं आहे. अष्टक घेऊन कोणतंही इलेमेंट स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो. आता एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 8 असं झालेलं आहे, म्हणजे हा अणू आता ऑक्टेट तयार करून स्टेबल झालेला आहे. आता बघा, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. ऑक्सिजन बरोबर अधातूंची कशा प्रकारे अभिक्रिया होते, तर अधातू ऑक्सिजनशी संयोग करून त्यांची ऑक्साइडे तयार करतात. ज्याप्रमाणे धातू ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करून ऑक्साइडे तयार करतात, त्याचप्रमाणे अधातू सुद्धा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करून ऑक्साइडे तयार करतात. त्या अधातूंचं बघा, आता कार्बन हा अधातू आहे आणि ऑक्सिजन त्यांच्यावर अभिक्रिया झाली की कार्बन डायऑक्साईड हे अधातूंचं ऑक्साईड तयार होतं. त्याचप्रमाणे ही जर ऑक्साईड तयार झालेली आहेत ती अल्कली बरोबर किंवा अम्लारीशी संयोग पावले तर त्याच्यापासून क्षार आणि पाणी तयार होतात. उदाहरणार्थ बघा, CO2 आणि NaOH. आता इथे आपल्याला 2 मॉलिक्युल्स NaOH सोडियम हायड्रॉक्साईडचे घ्यावे लागतील, ज्याच्यापासून Na2CO3 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि एक ऑक्सिजन NaOH मधला घेऊन Na2CO3 हा क्षार म्हणजेच हा सोडियम कार्बोनेट हा वॉशिंग सोडा आहे, प्लस H2O, 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन शिल्लक राहिला, त्याच्यापासून पाणी तयार होते. अधातूंचे ऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. बघा, आता सल्फर ट्राय ऑक्साईड, सल्फर हा अधातू आहे आणि त्याचं ऑक्साईड म्हणजे सल्फर ट्राय ऑक्साईड H2O बरोबर त्याची अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून आम्ल H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड हे आम्ल तयार होतं. आता बघा, अधातूंची विरल आम्लांसोबत अभिक्रिया होत नाही. सर्वात महत्वाचा पॉइंट असा आहे, जशी धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते, त्याप्रमाणे अधातूंची डायल्यूट ऍसिड्स बरोबर अभिक्रिया होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये काय काय शिकलो, तर धातू आणि अधातू कशा प्रकारे रासायनिक गुणधर्म दाखवतात, त्याचप्रमाणे धातू
संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन गमावून त्याच्यावर कशा प्रकारे धनप्रभार येतो आणि कॅटायन निर्मिती करतात, त्याचप्रमाणे अधातू कशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स घेऊन त्यांच्यावर ऋणप्रभार येतो आणि एनायनची निर्मिती करतात. त्याचप्रमाणे अम्लाबरोबर किंवा पाण्याबरोबर धातू व अधातूंच्या कोणत्या अभिक्रिया व कशा अभिक्रिया होतात त्या आपण या सेशनमध्ये बघितलं. धन्यवाद.